नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे कारल्याची भाजी। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे आपण कारली स्वच्छ धुवून गोल चिरून घेतली आहेत। इथे आपण तुरीची डाळ भिजत घातली आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे। पाण्यामध्ये मीठ घातले आहे। अर्धा चमचा हळद घातली आहे। गोल चिरून घेतलेले कारले पाण्यामध्ये टाकायचे आहेत। इथे आपण गोल चिरून घेतलेले कारले 1 ते 2 मिनिटं पाण्यामध्ये छानसे शिजवून घेणार आहोत। कारले पाण्यामध्ये शिजवून घेतल्यामुळे कारल्याचा कडूपणा निघून जातो। एका चाळणीमध्ये सर्व कारले निथळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 ते 2 पळी तेल टाकायचे आहे। तेल तापल्यावर तेलामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे। 1 चमचा जिरं टाकायचं आहे। बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। 1 चमचा लाल तिखट टाकायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। तिखट जास्त आवडत असल्यास 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। 1 चमचा धने पावडर टाकायची आहे। सर्व मसाले तेलामध्ये छानसे परतून घ्यायचे आहेत। भिजवलेली तुरीची डाळ टाकायची आहे। पाण्यामध्ये शिजवून घेतलेले कारले टाकायचे आहे। सर्व साहित्य उलटण्याच्या साहाय्याने छानसे परतून घ्यायचे आहे। इथे आपण अर्धा कप गूळ पावडर टाकणार आहोत। सर्व साहित्य छानसे परतून घ्यायचे आहेत। झाकण लावून भाजी छानशी शिजवून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजली आहे। इथे आपण अर्धा कप शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। सर्व साहित्य छानसे परतून घ्यायचे आहे। कारल्याची भाजी 1 ते 2 मिनिटं छानशी परतून झाल्यावर कोथिंबीर टाकायची आहे। खाण्यासाठी तयार आहे कारल्याची भाजी। कारल्याची भाजी तुम्ही टिफिनमध्ये किंवा रोजच्या जेवणामध्येही खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपीसोबत सुचित्राज होम किचनमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।